अहो मंडळी ऐका ना, हे बघा मस्त ताजी ताजी कोथिंबीर बाजारात आली, एकदम स्वस्त आहे. तर कोथिंबीर वापरून आहे ना आपण मस्त खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी करू. बरं ही करताना ना यामध्ये बेसन वापरलंय ना, तांदळाचं पीठ, आणि 3 महिने टिकते बरं ही वडी. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. कोथिंबीरची वडी करतोय अगदी वेगळ्या पद्धतीने. न यामध्ये बेसन घालणार आहोत, न तांदूळाचं पीठ घालणार आहोत, न त्याची वळकुटी करणार आहोत, काहीही नाही, अगदी सोप्या पद्धतीने. बरं अशा छान छान सोप्या सोप्या रेसिपीसाठी मधुराज रेसिपी फूडीला पटाकन सबस्क्राईब करा की. बरं मी काय म्हणते, कोथिंबीर वडीची रेसिपी बघूच यात. पण इथे या बॉक्स खाली आपलं नवीन प्रॉडक्ट आहे, जे आज दुपारी 4 वाजता लाईव्ह मध्ये आम्ही सांगणार आहोत काय आहे ते. बरं अजून गेस केलं नसेल, गेस करा, कारण 5 लकी विनर्स काढणार आहोत. बरं आज उद्या परवा 10% सवलतीमध्ये हे प्रॉडक्ट तुम्ही खरेदी करू शकता मधुराज रेसिपी club.com वरून. चला हिंट देते, छान आहे, दणदणीत वजनाचं आहे आणि रोजच्या स्वयंपाकामध्ये तर हे उपयुक्त आहेच. चला साहित्याची संपूर्ण सविस्तर यादी व्हिडिओच्या शेवटी आहे, पण साहित्य काय काय घेतलं त्यावर पटकन नजर घालूया. 1 जुडी कोथिंबीरची गड्डी घेतली आणि ती निवडून स्वच्छ धुवून अशी बारीक चिरून घ्यायची. थालीपीठाच्या भाजणीचं पीठ आहे, चवीपुरतं मीठ, पांढरे तीळ, लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा, लाल तिखट, जिरं, हळद, धणेपूड. आणि हे कोथिंबीर वडी करत असताना पाण्याचा अजिबात वापर करणार नाही. थालीपीठाच्या भाजणीचं पीठ नसेल तर मग बेसन आणि तांदूळाचं पीठ घ्या. म्हणजे 1 कप बेसन असेल तर 4 चमचे त्यामध्ये तांदूळाचं पीठ घाला. बरं बेसन नसेल वापरायचं तर सातूचं पीठ वापरा ना. सातूचं पीठ असतं, आपली फुटाणी डाळ आहे, मिक्सरला फिरवा, ते वापरा. तांदळाचं पीठ नाही घातलं तरी काही हरकत नाही. सातूच्या पिठाने पण कोथिंबीर वडी तितकीच खुसखुशीत होते. पूर्ण 1 जुडी घेतली मी, हे बघा, आणि हे फार ओलसर नसावी. आता 1 कप मी भाजणीचं पीठ घेतलं, त्यातलं अर्ध घालते आणि नंतर लागेल तसं वाढवेल. मग लाल तिखट, हळद, लसूण मिरचीचा ठेचा, याची चव बहारदार लागते. ठेचा अजिबात मिस नका करू. जिरं, धणेपूड, चवीपुरतं मीठ, पांढरे तीळ. आता हे सगळं मिसळायचं. आता ठेचा कसा केलाय, 5-6 लसूण पाकळ्या आणि 3-4 हिरव्या मिरच्या मिक्सरला फिरवून घेतल्या, दॅट्स इट. आता आहे ना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आणि हे नुसतंच असं आहे हाताने चोळून घ्या. कोथिंबीरमध्ये जितकं पाणी असतं ना तितकं बाहेर रिलीज होतं आणि ते त्या पिठाला शोषलं जातं. हे छान आहे ना चोळून घेतलंय. पण काय झालंय ना, कोथिंबीर मी पूर्ण रात्रभर अशी हवेखाली ठेवली होती, त्यामुळे ती सुकली. ओलसर असेल तर पाणी अजिबात लागत नाही, त्यामुळे मी 1-2 चमचे पाणी घालते. काय सुंदर दिसतंय बघा, वा वा वा, बहारदार. आता हे फक्त एकजीव करायचं. आता 2-3 चमचे पाणी घातलं तितकंच. आता याच्या पुढे पाणी घालायचं नाही. काय होतं ना, खूप पाणी झालं की तर ते वाफायलाही खूप वेळ लागतो आणि ती वडी मग अशी खुसखुशीत होत नाही, चामट होते. खुसखुशीत झाली पाहिजे, अशा त्याच्या रेषा दिसल्या पाहिजे. पाणी कमी घाला. आणि किती घट्ट आहे बघा, अगदीच घट्ट आहे, अजिबात त्याला सैल करायचं नाही. हे बघा, नेहमीसारखे वडी करायची कोथिंबीरची, नो टेन्शन. हे असं रोल करा एकसारखा, थोडे तीळ पेरा आणि वाफवून घ्या. चला हा गोळा तयार आहे. पण आपण आहे ना बाहेर मिठाईच्या दुकानात कशी ना ती अशी चौकोनी कोथिंबीरची वडी मिळते, किंवा स्ट्रीट स्टाईल स्टॉल असतात बघा कोथिंबीरीच्या वडीचे, त्यावरती अशी चौकोनी आणि खुटखुटीत कोथिंबीरची वडी मिळते, खुसखुशीत एकदम, तशी करायची. मग काही नाही, एखादी ताटली घ्या किंवा असं केकचा टीन घ्या, बटर पेपर लावला म्हणजे काढायला सोपं पडतं, तेलाचा हात लावला तरी चालेल. आता बेसला थोडेसे तीळ पेरते, म्हणजे वडी दिसायला सुंदर दिसते की नाही, देखणी दिसली पाहिजे. यू ईट फूड विथ युअर आईज फर्स्ट असं म्हणतात. आता हा गोळा घ्यायचा आणि हा या ट्रेच्या कडेपर्यंत पसरवून घ्यायचा. चला हे कोथिंबीर वडीचं मिश्रण मस्त असं थापून झालंय, परफेक्ट एकसारखं करून घ्यायचं. आता खाली तीळ, वरही थोडे तीळ पेरूच आहेत की. ही वडी कुकरमध्ये वाफवली काहीच हरकत नाही, पण माझ्याकडे आहे स्टीमरचं भांडं, मग वापरते. तर छान दणदणीत वाफ काढून घ्यायची. पाणी ठेवलंच आहे. अशी एखादं स्टँड, जाळी, अगदी डबा ठेवला तरी काहीही हरकत नाही आणि त्याच्यावर
हे भांडं ठेवायचं, झाकण लावायचं आणि किमान 15 ते 20 मिनिटं वाफवून घ्यायची मध्यम आचेवर. चला, बरोबर 15 मिनिटं मध्यम आचेवर ही कोथिंबीरची वडी वाफवण्याकरता ठेवली होती. आता गॅस बंद केलाय आणि 5 मिनिटं या कोथिंबीर वडीला स्टँडिंग टाइम देऊयात. म्हणजे गरम गरम स्टीमर आहे की नाही त्यामध्ये आणखी 5-10 मिनिटं मुरू दे, म्हणजे ती आणखी एकसारखी वाफवली जाते आणि गॅसची देखील बचत होते. चला, बरोबर 10 मिनिटं झाले. आता झाकण उघडूयात. आता ही वडी शिजली का नाही कसं ओळखायचं? एखादी सुरी किंवा काटा चमचा घाला आणि त्याला काहीच पीठ असं चिकटून नाही आलं, भुसभुशीत पीठ आलं, याचा अर्थ ते आतपर्यंत छान शिजलंय. आता हे काढूयात आणि हे मिश्रण पूर्ण थंड करून घ्यायचं. हलकी गरम असतानाच आहे ना ट्रेमधून काढूयात. आधी कड सोडवून घेऊयात. कड सोडवायची. पूर्ण थंड होऊन दिल्यावर काढलं तरी काही हरकत नाही, पण मला गडबड आहे की नाही, तुम्हाला सगळी तळून दाखवायची, शूट पॅकअप पण करायचं आहे, मग ती पटकन थंड झाली पाहिजे, म्हणून गरम गरम असतानाच काढून घेते. एखादी ताटली घ्या किंवा असा ट्रे घ्या, यावर असा उपडा ठेवा, त्यावर हा ट्रे उपडा ठेवा आणि हे वडी काढून घ्यायचे. हा बटर पेपर लावलं ना की काम फार सोपं होऊन जाते बघा. आता हा पेपरच काढून टाकायचा. वा 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 वा, क्या बात आहे. आणि आता ही पूर्ण थंड करायची आणि मगच याचे पीसेस कट करूयात. आहा, काय दिसतेय बघा ही वाफवलेली कोथिंबीर वडी. सुवास तर एवढा कमाल दरवळतोय. तुम्हाला मी सांगते, मला आहे ना ही अशी वाफवलेली वडीच खायला खूप जास्त आवडतं. ती परतायची बिरतायची पण नाही, अशीच वाफवलेली खायची जबरदस्त लागते. पण जाऊ दे, बऱ्याच लोकांना पटत नाही, त्यांना तळूनच खायची असते, मग मी तळून दाखवते. चला बरं, हा 9 बाय 9 इंच व्यासाचा ट्रे होता. त्यामध्ये एक जोडी कोथिंबीरची वडी छान अशी झाली. साधारण 1 इंच थिकनेसची आहे ही. कायम मध्यातून सुरुवात करायची कट करताना, जसं मी नेहमी सांगते. आणि या लॉकचा पण मध्यभाग पकडायचा, म्हणजे वड्या की नाही एकसारख्या चौकोनी होतात. सेम इकडे पण त्या लॉकचा मध्यभाग. आता हे सगळे लॉक एकत्र ठेवून पण वडी तुम्ही करू शकता कट, पण मी काढते, जरा जागा मोकळी करते. वा 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 वा, काय दिसतंय बघा, बहारदार, रुबाबदार. आहा आहा, कितीही दाराचे विशेषण याला लावले तरी ते कमीच पडतील, इतकं हे बहारदार प्रकरण झालेलं आहे. वा, चला आता पुन्हा याच्या मध्यभागी, याच्या मध्यभागी, परत याच्या मध्यभागी. नादच करायचं नाही बघा, असं भारी होतं हे. नाद खुळा या कोथिंबीर वडी होतात. बरं, मी आपल्या केल्यात, आपल्या रुबाबदार, एकदम बहारदार आणि भरीव भरीव अशा मोठ्या मोठ्या छोट्या छोट्या करा की, पिटुकल्या पिटुकल्या, काय हरकत आहे. नुसतं आहे ना तोंड खवळायचं काम आहे बघा, राहवतच नाही या वडा समोर असल्या की. बरं जाऊ दे, आता तळून तर दाखवते, एवढं सगळं घाट घातलंय तर. हे बघा, हे ना मोठ्या आचेवरच तळायचं बरं, मंद आचेवर वगैरे तळत नका बसू, कारण या आत बाहेर मस्त वाफवल्या गेल्यात, त्यामुळे मोठ्या आचेवर तळलं तरी चालतं. मस्त पटकन तळल्या जातात आणि आतपर्यंत ना मग त्या अशा कडकडीत होत नाही, छान बाहेरून खुसखुशीत, आत अलवार मऊ अशी कोथिंबीर वडी खायला मजा येते. एक बाजूने खरपूस अशी लाल बुंद तळून झाली की उलटवायची. वा 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 वा. दुसऱ्या बाजूने पण खुसखुशीत होईपर्यंत तळावं. काय सुवास दरवळतोय तुम्हाला सांगते या तळलेल्या कोथिंबीर वडीचा, आणि दिसते तर एवढी कमाल. चला आता काढूयात. सगळ्या वड्या घ्या, कशा दणकट आहेत की नाही, खमकी बाई असते की नाही तशा या खमक्या वड्या झाल्यात बघा. हो, स्त्रिया खमक्याच असतात. म्हणजे माझं तर असं स्पष्ट मत आहे, उगाच आपण त्यांना शोषिक बिशिक म्हणतो, काही नाही. मनगटात बळ आणि पाठीचा कणा कायम ताट असतो महिलांचा. चला आता या तळलेल्या वड्या काढूयात आणि अगदी अशा सगळ्या वड्या तळून घ्यायच्या. बरं, या ज्या कच्च्या वड्या आहेत या आहे ना एका डब्यात भरा, डीप फ्रीज करा, 3 ते 4 महिने छान टिकतात.
जेव्हा तळायच्यात तेव्हा फ्रीझरमधून बाहेर काढा अर्धा 1 तास आणि मग तळा की छान 3-4 महिने टिकतात. म्हणजे अचानक पाहुणे येणार असतील किंवा तुम्हालाच वडी खायची इच्छा झाली तर सारखं वड्या करत बसायची गरज नाही. एकदाच करा, जास्त करा, ताज्या आत्या खा. उरलेल्या कच्च्या वड्या अशा वड्या पाडून फ्रीझरला ठेवा आणि हवं तेव्हा काढून खा. बरं, रेसिपी नक्की करून बघा बरं. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. या वड्या कशा खायच्या, अशाच खायच्या, काय कशाबरोबर खायच्या विचारते. असंच खायचं, चटणी बिटणी काही लागत नसते वड्यांना. मी तर काय करते, सरळ पोळी घेते, त्यावर या वड्या अशा चुरून टाकते, कांदा टाकते, थोडा रोल करून मटकावते. सॉस बीस काही नाही, दही सॉस असलं काही नाही, नुसतं असंच कोरडं. मी कोरड खाऊ आहे, मला कोरडं सुकं खायला जास्त आवडतं रसरशीत खाण्यापेक्षा, त्यामुळे मी असंच खाते. पण तुम्हाला लागलं तर तुम्ही फ्रँकी करा, मसाले टाका, कांदे टाका, टोमॅटो टाका, कोबी टाका, फ्रँकी करा आणि खा. पुन्हा भेटूयात अशाच खुसखुशीत रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.